देशभरात सध्या ओटीपी घोटाळा सुरू आहे। ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी काही भामटे ओटीपी नंबर चोरून फसवणूक करतात। ओटीपी चोरल्यामुळे खातेदाराच्या खात्यातून पैसे अचानक गायब होतात। त्यामुळे सावधगिरी बाळगायची गरज आहे। कशी केली जाते फसवणूक आणि आपण काय काळजी घ्यावी पाहूयात हा रिपोर्ट। देशात होतोय ओटीपी घोटाळा। ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांनो व्हा सावध। ओटीपी स्कॅम करून खात्यातून लाखो रुपये लंपास। तुम्हाला बँकेत जाऊन पैसे काढायला वेळ नाही, बँक व्यवहार तुम्ही ऑनलाईन करत असाल तर जरा सावधगिरी बाळगा, कारण ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांची टोळी सध्या सक्रिय झालीये। बँकेतून बोलत असल्याचा बहाणा करून एटीएम कार्ड अपडेट करायचं आहे असं सांगितलं जातं। भामटे खातेदारांना फोन करून त्यांच्या एटीएम वरील 16 आकडी नंबर आणि सीव्हीसी नंबरची माहिती मागून घेतात। इतकंच नव्हे तर एटीएम अपडेट करण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी नंबरही मागतात। ओटीपी नंबर मिळताच फसवे खातेदाराच्या खात्यातून लाखो रुपये काढून ऑनलाईन फसवणूक करतायत। तुमची वैयक्तिक माहिती जी आहे ती तुमचं जो डाटा तुमचा चोरीला गेलेला असतो किंवा अशा व्यक्ती फोन करणारे ज्या फ्रॉडस्टर व्यक्ती असतात त्यांच्याकडे तो डाटा उपलब्ध असतो, ते तुमचं नाव सांगतात, तुमची जन्मतारीखही सांगतात, तुमचा पत्ताही सांगतात। इवन दो तुमचं कुठल्या बँकेमध्ये खातं आहे आणि ते किती दिवस चाललेलं आहे हे सुद्धा चालतात। त्यावेळेला आपण त्या बोलण्याला भुलून आपण त्या दिलेल्या आमिषाला बळी पडतो आणि आपल्याविषयीची सर्व माहिती त्याच्याशी शेअर करतो। अशा प्रकारे भामटे फसवणूक करून तुम्ही कमावलेले पैसे काही मिनिटात लंपास करतात। त्यामुळे अनोळखी व्यक्तीचा फोन आला आणि कोणी बँक डिटेल्स मागितले तर काय काळजी घ्यावी हे देखील आम्ही सायबर एक्सपर्ट कडून जाणून घेतलं। तुमची बँक तुम्हाला फोन करून कोणताही प्रश्न विचारत नाही। यापूर्वी बँकांनी सुद्धा आपल्या कस्टमर्सना SMS द्वारे बँक तुम्हाला फोन करत नाही आणि तुम्ही बँकेकडून जर फोन आला असेल तर प्रत्यक्ष बँकेमध्ये येऊन खात्री करा अशा सूचना दिलेल्या आहेत। ही सर्वप्रथम घेण्याची जी काळजी आहे की ती बँक आपल्याला फोन करत नाही तर आलेल्या व्यक्तीचा फोन आपण किती काळजीपूर्वक घ्यायचा आहे आणि त्याला काय माहिती द्यायची आहे याचा सारासार विचार करावा। त्यामुळे काय काळजी घ्यावी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोणतीही बँक ग्राहकाला फोन करून माहिती विचारत नाही। बँकेकडून फोन आला असेल तर बँकेत जाऊन खात्री करावी। अनोळखी व्यक्तीला बँक खात्याचे डिटेल्स देऊ नका। स्वाईप मशीननं जास्तीत जास्त व्यवहार करू नका। पिन नंबर अनोळखी व्यक्तीला सांगू नका। ऑनलाईन व्यवहार करत असाल तर एवढी काळजी घ्या, कारण तुम्हाला प्रत्यक्षात बँकेत जायला वेळ नसल्याचा फायदा घेत भामटे फसवणूक करतायत। त्यामुळे तुम्हाला अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास त्यांच्यापासून सावध रहा। गोपाळ मोडघरे, साम टीव्ही, पुणे।